जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 18. बहुजिन्सी. समास 5. करंट परीक्षा निरूपणना. श्रीराम समर्थ. धान्य उदंड मोजिले, परी त्या मापे नाही बक्षिले. विवरिल्या विण तैसे झाले, प्राणी मात्रासी. धान्य मोजण्यासाठी जे माप असतं, अर्धा किलो, 1 किलो, 2 किलो, वेगवेगळी मापं असतात. ते माप इकडनं धान्यातून उचलून मोठ्या गोणीतून त्या पिशवीत टाकणं किंवा मोजणं, यासाठी वारंवार ते धान्य माप त्याच्यामध्ये घेतं आणि इकडनं तिकडे टाकतं. अशा 100 पिशव्या ते भरून देतं, पण त्यातला एक कण पण ते खात नाही. त्या मापाला स्वतःला काहीच मिळत नाही. तसंच जर अनेक वर्ष श्रवण करून, उपासना करून पण ते जर आपण त्याचं विवरणच घेतलं नाही, आतमध्ये उतरून समजून घेण्यासाठी प्रयत्नच केले नाही, तर नुसतं ऐकून फक्त पुढं पास पण करता येईल, पण स्वतःला त्याच्यातून काहीच मिळणार नाही त्या मापासारखं धान्य मोजण्याच्या. पाठ म्हणता आवरीना, पुसता काहीच कळेना. अनुभव पाहता अनुमाना मध्ये पडे. एवढं पाठांतर की एकदा सुरू केलं की आवरत नाही. अरे थांब, आता खूप झालं, अशा ओव्या बोलून दाखवेल आणि सगळंच पाठ झालं, अख्खा दासबोध पाठ. पण मध्ये थांबून विचारलं, बरं हे सांगतोस मग याचा अर्थ काय, तुला काय कळलं आहेत ना. अनुभव विचारला की मग त्याला अनुमान. अरे मला तर काय कळलं, मला आता जरा थोडं कन्फ्यूज झालं मी, पण मला पण नाही समजत आहे. अनुमानात पडणार तो, मग उपयोग काय पाठ करून. त्यातलं तुला कळलं किती, त्याचा तुला अनुभव काय, प्रचिती काय, हे महत्त्वाचं. शब्दरत्ने परीक्षावी, प्रत्ययाची पाहोन घ्यावी. येर ते अवघी सांडावी एकीकडे. अनेक आपण शब्दरत्न ऐकतो, श्रवणातनं जे शब्द कानी पडतात ते रत्नच आहे. पण म्हणून सगळेच घ्यायचं असं नाही. त्याच्यामधला जे पण प्रचितीचं आहे तेवढंच घ्यायचं. श्रुतीने प्रतिपादन केलेले, युक्तीने सिद्ध झालेले आणि प्रचिती झालेले आणि मुख्य आत्मप्रचिती. बाकीच्या गोष्टी ज्या सांगणो वांगणीच्या गोष्टी आहेत त्या सोडून द्या, त्याचा काय उपयोग नाही. महत्त्व काय, जे प्रचिती झाले त्याला. नाव रूप अवघे सांडावे, मग अनुभव मांडावे. सार असार एकची करावे, हे मूर्खपण. म्हणजे नाव आणि रूप हे सांडून जर प्रचिती त्याला मांडता आली तर ते उपयोगाचं. नाही तर ह्यानी हे म्हटलं, त्यांनी ते म्हटलं, त्याचं रूप दाखवलं, सगळं केलं, ठीक आहे, पण त्याच्यातून तुला तो अनुभव आला काय. सार परब्रह्म आणि हे नामरूप हे सगळं एकच नाही ना. नामरूपाचं जर वर्णन कर की यांनी हे केलं नाही, त्यांनी ते केलं, पण ते सांगताना ते सांडून नंतर मग त्याच्या आतमध्ये काय दडलं आहे, जो अनुभव आहे तो जर तुला लोकांना, नाम आणि रूपातून येणारा अनुभव हे जर लोकांना देता नाही आला किंवा स्वतः घेता नाही आला, तर मग उपयोग काय. मग सगळं एकच मानायला लागलास, नाम रूप पण एकच आणि त्याच्यामधला अनुभव पण एकच, तर तो मूर्खपणा आहे. तसं की लेखके कुळ समजवावे किंवा उगेच वाचावे, येणे दृष्टांते समजावे कोणीतरी. त्या पूर्ण त्याचं जे कुळ आहे, कुठून आलं हे जर समजून देत असेल, त्याचं मूळ, तर उपयोग आहे. नुसतंच जर वाचून आपल्याला काही कळत नसेल, आमचे कुळ रघुनाथ आहे, रघुनाथ आहे आमचा परमार्थ, कुठून आलं, श्री सद्गुरुचरित्रात पण दत्त अत्री मूळपेठ श्री सद्गुरू, तिथपासून कुठपासून आलं, कसं आहे हे पहिल्यापासून जर सगळं समजावून देता येत नसेल, नुसतंच वाचायला लागत असेल, तर त्याचा काय उपयोग नाही. या उदाहरणानुसारच समजदारांनी समजून घ्यावं की सांगणारा मुळापासून सांगतो आहे, त्या अनुभवाला सांगतो आहे, की फक्त वरवरचे बोलबच्चन टाकतो आहे. जेथे नाही समजावीस ते समजावून देणं, याच्यावरनं पुढे लगेच. तेथे अवघी कुसमुस पुसो जाता वस वस वक्ता खरी.
असं त्याला व्यवस्थित जर दृष्टांत देऊन समजावूनच सांगता येत नसेल तर मग श्रोता पण खुश नाही, आणि मग श्रोता प्रश्न विचारायला लागल्यावर वक्ता पण त्याच्या अंगावर जाणार, चिडचिड करणार, मग ती कुसमुस होणार. नाना शब्द एकवटिले, प्रचिती विण उपाव केले, परी ते अवघेची व्यर्थ गेले पडप्रसंगी. खूप ठरवून आला की याच्यावर हे निरूपण देईन, ह्या ओळीवर ते निरूपण देईन सगळं, पण त्याला स्वतःला त्याची प्रचिती काहीच नाही. त्यामुळे जेव्हा फड प्रसंगात जेव्हा एखादी गोष्ट विचारली जाईल तेव्हा प्रचिती नसल्यामुळे समाधान होणारच नाही समोरच्याचं. शब्दज्ञान खूप आहे पण प्रचिती शून्य. प्रचिती विण उपाव केले, त्या उपावांना काय उपयोग नाही. जसं पसेवरी वैरण घातले, तातडीने जाते ओढिले, तेणे पीठ बारीक आले हे तो घडे ना. तो म्हणतो यार मी एवढं, मला स्वतःचा प्रभाव पाडण्यासाठी मी एवढं वाचीन ना, कमी वेळात हे वाचीन ते वाचीन, तुकाराम गाथा वाचीन, उपनिषद वाचीन, वेगवेगळ्या संतांची साहित्य वाचीन, आणखीन वेगवेगळे गुरु ऑनलाईन वेगवेगळ्या लोकांना ऐकीन, जेणेकरून माझं इम्प्रेशन म्हणजे मला खूप, मी सगळ्यांच्या पटकन पुढे जाईन, तासभूत पाठ करीन. पण ह्याचाही काय उपयोग नाही. जात्यावर जर दळायचं आहे तर आता सगळ्यांपासे पटकन पीठ काढण्यासाठी त्याने पसेच्या पसे भराभर ओतून सुरू केलं तरी काय पीठ बारीक नाही येणार, उलट भरटच येणार जास्त. त्यामुळे किती पीठ टाकतोय ते महत्त्वाचं नाही, ते किती बारीक होतं आहे ते महत्त्वाचं आहे. जसं घासामागे घास घाताला, अवकाश नाही चावायाला, अवघा बोकडा भरीला पुढे कैचे. सगळ्यांच्या पुढे जाण्यासाठी किती पण खाल्लं पटकन, पण ते पचलं पाहिजे ना. प्रचिती येण्याचं गोष्ट हीच आहे की किती बारीक तू निघतं आहे, किती गोष्टी पचत आहेत, त्याला किती गोष्टी तुला आतमधून प्रचितीमधून समजून समजत आहेत, समजावीस प्रचिती याच्यावर चाललं आहे. किती वाचतोयस, किती ऐकतोयस याला महत्त्व नाही, किती समजतं आहे, किती प्रचितीस येतं आहे याला महत्त्व आहे. त्यामुळे ऐका फडणीसीचे लक्षणं, विरंग जाऊन ये दीक्षणं, समस्तांचे अंतःकरण सांभाळीत जावे. त्यामुळे विरंग जो रंग आहे श्रोत्यांचा, ज्ञानरंग, भक्तिरंग, तर तो जर हे होत असेल निघत एक क्षणासाठी पण जर तो जात असेल आणि अंतःकरण जर सांभाळलं जात नसेल त्यांचं, तर मग किती पण विद्वत्ता दाखवून उपयोग काय. सूक्ष्म नावे सुखे घ्यावी, ती तुकी रूपे ओळखावी, ओळखो न समजवावी श्रुतयांची. तुम्हाला खूप सूक्ष्म नावं घ्यायची आहेत ना, एकदम डीपमध्ये निरूपण करायचं आहे, घ्या, त्याला विरोध नाही. पण तुम्हाला नुसती तुम्ही विद्वत्ता दाखवायला घेताय की तुम्हाला ती समजलीत पण ओळख आहे का आतमध्ये, त्याची प्रचिती आली का, आणि ही ओळख पण आली, प्रचिती आली, आणि ती समजवण्याची भूमिका तुम्हाला ते समजावून येत आहेत का बाळबोधमध्ये श्रोत्यांना, हे करता येत असेल तरच घ्या, नाहीतर नका. मग रंगाचा विरंग होईल. समस्या पुसता सुखी होती, समस्या पुरता सुखी होती, श्रोते अवघे आनंदती, अवघे क्षणक्षणावंदिती गोसावी वियांसी. मग अशा जर त्यांच्या समस्या निरूपणातून सुटल्या, प्रासादिक असेल आणि हे असं काही विचारल्यावर त्यांनी, तर मग खूप समाधान, देव मानतील तुम्हाला. पण समस्या पुरता वंदिती, समस्या न पुरता निंदिती, गोसावी चिणचिण करीती कोण्या हिशोबे. त्यांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न जर सुटलेच नाही तर मग ते शिव्या घालणार, काय गातोय, काय सांगतोय, काहीच कळत नाही. शुद्ध सोने पाहून घ्यावे, कसी लावणी तावावे, श्रवण मनने जाणावे पत्ते असे. सोन्याला जसं जोपर्यंत ते तापून घेतलं जात नाही मुशीत, तोपर्यंत त्याची शुद्धता होत नाही. त्याप्रमाणे हे जे जोपर्यंत प्रचिती येत नाही श्रवण मननातून आपल्याला एखाद्या गोष्टीची, तोपर्यंत त्या एखाद्या भागाची, एखाद्या ज्ञानाची, ऐकलेल्या श्रवणाची, ऐकलेल्या एका शब्दाची काय उपयोग नाही आहे. प्रचितीच्या कासेवर त्याला जोपर्यंत तापवत नाही तोपर्यंत उपयोग नाही. पण त्यासाठी तो प्रत्यय येण्यासाठी काय श्रवण आणि कंटिन्यूस त्यातनं मनन, कंटिन्यूस त्याला हे झाल्यानंतर मग ती प्रचिती. वैद्याची प्रचिती येणं व्यथा परती होईना, आणि रागे जावे जना कोण्या हिशोबे. जसं वरती वक्त्याचं सांगितलं होतं, गोसावी चिंतन गर्दी कोण्या हिशोबे. श्रोत्यांना समाधानच येत नाही, तसं वैद्य औषध देतोय पण गुणच येत नाही, मग रुग्ण तक्रारच करणार. मग वैद्यांनी चिंचन करून चालणार नाही, अरे तुम्ही काही नीट श्रवण करत नाही. खोटे कोठेची चालेना, खोटे कोणाचं मानेना, या कारणे अनुमाना खरे आणावे.
तोपर्यंत ते शाश्वत प्रचितीचं देत नाही ना प्रासादिक, तोपर्यंत कोणाला समाधानच होणार नाही हो. तर खरं घेऊन ये. लिहिणे न येता व्यापार केला, काही एक दिवस चालीला, पुसता सुरणीस भेटला तेव्हा खोटे. तुम्हाला खूप वाटेल की आमचा मस्त व्यापार करतोय, रोज आहे, मस्त आनंदात धुंदीत असाल तुम्ही, पण खूप प्रॉफिट चाललं आहे. पण जेव्हा तो हिशोब तपासणारा भेटतो आतमध्ये, जेव्हा तुम्ही लिहून नाही ठेवलात ना हिशोब, तपासणारा भेट पडला की मग सगळं त्याच्यातलं कळतं, अरे एवढा हजारने एवढ्या लाखांनी तोटा आहे. प्रचिती जेव्हा देणारा भेटतो तेव्हा ती गोष्ट कळते. सर्व अवघे हिशेबी ठावे, प्रत्यय साक्षीने बोलावे, मग सुरणीसे काय करावे सांगा नका. त्यामुळे हे सगळा जो हिशोब मांडणं आहे की खरोखर काय आतमध्ये होतं आहे ना, व किती प्रॉफिट आहे, ती बॅलन्स शीट आहे, किती येतं आहे, किती जातं आहे, तसंच हा प्रत्यय साक्षी आहे परमार्थामध्ये. जर तुम्ही चुकत असाल तर श्रोते पण तुम्हाला बोलणार, आणि जसं तुमचा हिशोब चुकल्यावर सुरणीच जसं तुम्हाला जापेल की अरे तोट्यात चाललं आहे, तसं तुम्हाला आतमध्ये एका पुढे गेल्यावर कळेल, अरे परमार्थ मी व्यर्थ केला, पण प्रचितीचं हे काहीच नाही, आतमध्ये माझं काय जमा नाही, काय मला काय कळतच नाही आहे, जाणून समजावीसच नाही आहे तिथे. तर मग त्यांची चूक नाही सुरणीसाची किंवा याची की तुला प्रॉफिट, चूक तुझी आहे की तू आतमध्ये प्रचितीच न घेता, समजावून न घेता नुसतं फक्त ऐकत होतास. विवरण श्रवण मनन याच्या मुशीवर त्याला तापवतच नव्हतंस. ते श्रवण मननाच्या मुशी तापवून मग प्रचिती जेव्हा येईल तेव्हाच त्याची खरी किंमत कळेल ना. मग ते करायला आपण कमी पडतो आहे. त्या श्रवण मननाच्या मुशीवर, विवरणाच्या मुशीवर कंटिन्युअस आपण ते लिखाण, जसं ते डायरीमध्ये ते लिहितात, आज एवढा 1 रुपया आला, हे गेलं, किती माझं आज दिवसभरात झालं, हे जसं समजून घेणं गरजेचं आहे. तसं कंटिन्युअस श्रवण मनन मला समजतं आहे का, यातनं काय सांगायचं आहे, मला कसं बदलायचं आहे, हा हिशोब ठेवणं गरजेचं आहे. स्वय आपणची गुंते, समजावीस कैसी होते, नेणता कोणी एके, ते आपदो लागती. स्वतःच घोटाळ्यात गुंत्यात अडकला आहे, स्वतःच कन्फ्यूज झाला आहे, काय कळत नाही, तो दुसऱ्यांना काय समजावणार. बळे विन युद्धास गेला, तो सर्वस्वे नागवला, शब्द ठेवावा कोणाला, कोण कैसा. गेला, मी आरामात मारीन ना, आणि अचानक पूर्ण हरून आला. मग समोरच्यांचा दोष नाही, त्यांनी तुला हरवला किंवा अरे काय हे, तुझी तयारीच नव्हती, पण तुझ्याकडे ती जाणीव नाही ना, कारण हिशोब नाही, विवरण नाही. मग अरे असं कसं मी आता विषयांनी असं कसं फसवलं मला, मी बैठकीला जाऊन. तर गैरसमजात भ्रमामध्ये आपण राहतो. तो करंट की कारण त्याची स्वतःची विवरण, हिशेब, समजावीस हे नसते ना. फक्त मी ऐकतोय सोडून देतो आहे, ऐकतोय सोडून देतो आहे. पण मग ते श्रवण, सार, असार, मनन, विवरण हे आहे का त्याच्यामध्ये. म्हणून जे प्रचितीस आले खरे, तेची घ्यावे अत्यादरे, अनुभवे विणजे उत्तरे, ते फलकटे जाणावे. जेवढं तुला प्रचिती झालं तेवढं घे, बाकीचं जे काय आहे ते फक्त फलकट आहेत, शब्द साल आहेत, आणि त्याच्या आतमधला गर म्हणजे काय, तर प्रचितीचं जेवढं आहे तेवढंच. शिकवू जाता राग चढे, परंतु पुढे आदळ घडे, खोटा निश्चय तात्काळ उडे लोकांमध्ये. पण हे जर समजायला गेला तर अरे मला काय सांगतोस, मी तर उत्तम श्रवणाला बसतो आहे. पण जेव्हा लोकांमध्ये युद्ध रणभूमीवर येतो तेव्हा कळतं, अरे नाही, मला ते प्रचितीला आलेलं यातलं काहीच नाही आहे. खरे सांडून खोटे घेणे, भकादेस काय होणे, त्रिभुवने नारायणे न्याय केला. असं जर हे उत्तम खरं म्हणजे प्रचितीचं सोडून जर खोटं म्हणजे फक्त शब्द ज्ञान घेऊन त्याच्यावर तू मिरवत बसशील तर मग फजिती होणारच. हाच न्याय आहे, खोट्याच्या कपाळी गोटात. तो न्याय सांडिता शेवटी, अवघे जगची लागे पाठी, जनी भांड भांडो हिमपुटी, किती व्हावे. मग हा नियम जर नाही समजला तर मग हे लोक आहेतच ते फजिती, मग त्या लोकांना तोंड किती देणार, हिमपुटी. ते शेवटपर्यंत असे पिडतील. मग अन्याय बहुतांस पुरवले, हे देखिले ना ऐकिले, वेडे उगेची भरी भरले असत्याचे. या लोकांना तुम्हाला शांत अन्यायाने नाही करता येणार. जोपर्यंत जो न्याय आहे देवाचा त्रिभुवनी, की जे सार प्रचितीचं आहे, ते जोपर्यंत लोकांना दिलं नाही ना, तोपर्यंत लोकची भूक भागणार नाही हो, लोक तुला सोडणार नाही. मग त्यामुळे हे शब्दज्ञानावर मी यांना शमवीन,
परमार्थात ते नाही. हे असत्य आहे. आणि हे असत्य म्हणजे तेची पाप सत्य जाणावे स्वरूप, दोन्हीमध्ये साक्षेप कोणाचा करावा. स्वरूप म्हणजे जे प्रचितीस आलेले, जे तुला स्वतःला प्रचिती स्वरूपात आलं आहे ते ज्ञान, की हे शब्दज्ञान तू जर हे ओव्या पाठ करत बसलास नाही, ते बोलत बसलास, मला एवढं कुठल्या कशावर प्रयत्न करायचे तू ठरव. विद्वत्ता वाढवणार करायचं आहे की प्रचिती घेणार करायचं आहे. तू विद्वत्ता वाढवशील तर खोटा तुला वाटेल खूप प्रॉफिट करतो आहे, पण शेवटला फजिती होईल. आणि प्रचितीचं घेशील तर पुढे तुला उभं राहता येईल त्याच्यावरनं कुठल्याही रणभूमीवर. मायेमध्ये बोलणे चालणे साचे, माया नसता बोलणे कैचे, या कारणे निशब्दाचे मूळ शोधावे. हे मायेमुळे हे सगळं आहे. एकदा हे माईक आपण मान्य केलं की मग सगळं ते खरं वाटायला लागतं. पण ही मायाच जर नसेल तर मग बोलून काय उपयोग आहे. बोलणं कधी आवश्यक आहे, माया असेल तेव्हा. पण जेव्हा आपण निशब्दाकडे जातो, म्हणजे जेव्हा आपल्याला परब्रह्माची शोध घ्यायचा आहे, तेव्हा शब्द चालतील, बोलण्याची उपयोग नाही ना. त्यामुळे मग निशब्दाकडे जायचं आहे, तर या शब्दज्ञानात अडकून उपयोग नाही. म्हणून हा वाच्यांश जाणूनही सांडावा, लक्षांश विवरून घ्यावा, या कारणे निशब्द मुळाचा गोवा आढळेना. म्हणजे हे आता तत्त्वमसी वगैरे जे वाक्य आहेत त्याच्यामधला जो वाच्यांश आहे, तो परब्रह्म, मी, तो सोडून त्याचा जो अनुभव आहे की तत्त्वमसी, मी आणि तो अनुभव घे. नुसतं त्या शब्दात अडकून बसू नको. अष्टता प्रकृती पूर्वपक्ष, सांडून अलक्षी लावावे लक्ष, मननशील परमदक्ष तोची जाणे. अष्टता प्रकृती म्हणजे पंचमहाभूत आणि मनबुद्धी अहंकार. तर हे पूर्वपक्ष आहेच, पण हे सांडून जो अलक्ष्य आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. ते फक्त बोलून नाही होणार. त्यासाठी आपल्याला आतमध्ये उतरून विवरण करत, मनन करत त्याच्यापर्यंत पोचायला लागेल. नाना भुसा आणि गण एकची म्हणणे अप्रमाण, रस एक सोबडिया कोण शहाणा सेवी. वरचा भुसा आणि आतमधला दाणा हे एक म्हणता का. भुसाचा रस सोबत रस पिताना त्याच्या साली पण त्याच्या त्या कडक हे पण खाता का. तसंच आहे की हे जे सगळे शाब्दिक गोष्टी आहेत त्या आणि त्याच्या आतमधलं परब्रह्म माया हे एक म्हणून तुम्ही नाही घेऊ शकत. ते तुम्हाला एका मोमेंटला त्यागलंच पाहिजे. काय त्यागलं आणि कुठे पाहिजे, तर पिंडात काय त्याग, तर नित्य काय आणि अनित्य काय हे ओळखून एक एक अनित्य गोष्टी त्यागत जा, मग नित्यापर्यंत पोचशील. आणि ब्रह्मांडात काय असार, बाहेरनं जे काय दिसतंय त्यातलं असार त्यागून सार घेणं, म्हणजे पिंडी नित्यानित्य विवेक ब्रह्मांडी सारासार अनेक सगळं शोधून एक सार घ्यावे. मायेकरिता कोणी एक अन्वय आणि व्यतिरेक, ते माया नसता विवेक कसा करावा. म्हणजे थोडक्यात ही माया दिसते म्हणून या बोलण्याच्या गोष्टी आहेत. ठीक आहे ना. ते तत्त्वमसीमधलं ते अन्वय आणि व्यतिरेक आहे. तर ब्रह्माचा पूर्ण जाणीव की हे ब्रह्म आहे म्हणजे अन्वय, आणि माया विसरणं, माया नाही म्हणजे व्यतिरेक, दोन्ही भूमिका. आणि दोन्ही भूमिका पण कधी, जेव्हा माया आहे तेव्हा. पण माया मुळातच नाही आहे, ती भ्रम आहे. मग अन्वय आणि व्यतिरेक या दोन वाक्यांना अर्थ आहे का काही. हा विवेक तेव्हा येईल जेव्हा माया येईल. तत्वे तत्व सर्व शोधावे, महावाक्य प्रवेशावे, आत्मनिवेदने पावावे समाधान. तर ही जी नेती नेती नेती, हे पण मी नाही आहे, हे पण नाही आहे, हे असं करत 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 पुढे पुढे जात जेव्हा तुम्ही जाल, विवरण करत करत मनन करत करत, तेव्हा मग आत्मनिवेदनामध्ये प्रवेश होईल. आणि तेव्हा मग समाधान होईल. जसं तुमचं होईल तसं श्रोत्यांचं होईल. पण ही भूमिका जशी आत आहे तशी बाहेर आहे. त्यामुळे जर ती श्रोते पण बाहेर आहेत आत आहे, लोक पण बाहेर आहेत आत आहेत, पण त्यांना जर फजिती न होता फळ गाजवायचं असेल तर असं आता उतरायला लागेल. आणि माहीत अष्टधा प्रकृतीच्या पूर्वपक्षात शब्दाच्या भ्रमात न अडकता सद्गुरूंनी दिलेला कुठला साक्षेप करायला लागेल, तर समजा विवरण, मनन या ज्या गोष्टी आहेत त्या जेव्हा करू
आणि तेव्हा मग हळूहळू या महावाक्यात प्रवेश होईल. प्रवेश, ते महावाक्य बोलायचं नाही म्हटलं आहे, महावाक्य बोलण्यासाठी नाही आहे, त्याच्यात प्रवेश करायचा आहे, म्हणजे आतमध्ये विवरण घ्यायचं आहे. तेव्हा मग आत्मनिवेदने सगळ्यांचं समाधान, जे कुसमुस जाईल, किंचित जाईल, समस्या पुरतील श्रोत्यांच्या, बाहेरच्या पण आणि आतल्या पण, आणि समाधान होईल. आणि मग पुढे उत्तम पुरुष. ही करंट परीक्षा जर पास झालो, करंट परीक्षा म्हणजे ती याच्यात प्रवेश कसा करायचा, ही मूस सोन्याची मनन जद्यास प्रचिती, भरवण मनन प्रचिती, त्याच्यानंतर समजावीस, विवरण, हे सगळे या परीक्षेला पास करण्याचे, परीक्षेत उतरण्याचे मंत्र आहेत या समासातले. तसं श्री ज्ञानेश्वरी लिहून आल्यानंतर जेव्हा श्री सद्गुरू निवृत्तीनाथांसमोर ठेवली, त्यांना वाटेल आपले सद्गुरू खूप खुश होतील, कारण संस्कृत भाषेमधील श्रीमद भगवद्गीता या कोणालाच कळत नव्हती. ते कळण्यासाठी मी उत्तम काम केलं, त्याचा अनुवाद मी प्राकृतमध्ये केला माझ्या विद्वत्तेच्या बळावर, जे कोणालाच शक्य नव्हतं. तेव्हा श्री सद्गुरू निवृत्तीनाथ म्हणाले, खुश अजिबात झाले नाही. अरे यातलं तुझं अनुभवाचं काय आहे, तुझ्या प्रचिती झालेला यातला कुठला शब्द आहे, ती ओळी मला सांग, तुला अनुभव आलेली कुठली ओळी याच्यात. ते म्हटले मला अनुभव नाही आला आहे, मी ते शब्दरत्न होते ती मी आणखीन व्यवस्थित गोड करून मराठी भाषा सांगितली, मला अनुभव काय नाही. तुला मग माझ्यासमोर ठेवू नको, अनुभवाची तुझी एक शब्द सांग आणि मला प्रचिती झालेला अनुभवाचं सांग. तेव्हा मग श्री ज्ञानेश्वरांनी आत्मानुभव दिला. हे याचं समाजाचं सार आहे की हा वाक्य तू सांगितलंस पण त्याच्यात प्रवेश केलास का, आत्मानुभव तुझा अनुभव आलेला काय, त्याच्यात उतर, ती प्रचिती ती समजावीस, ते विवरण घे, आतमध्ये उतर आणि तुझ्या अनुभवाचं एक वाक्य पण ठेव माझ्यासमोर. मग तो एवढंसा छोटूसा, एवढी भली मोठी ज्ञानेश्वरी आणि एवढंसा तो आत्मानुभव. हां, मग ते वाचल्यावर म्हटले आता झालं तुझं, सफल झालं, घे आता समाधी घे. आत्मनिवेदने भावावे समाधान. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे करंट परीक्षा निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.